सीए विरोधातल्या 200हून अधिक याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीशांसह 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ करणार सुनावणी. दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची आज बैठक. जाहीरनाम्याला अंतिम स्वरूप देणार. मध्य प्रदेशातील उर्वरित उमेदवार जाहीर होण्याची शक्यता. भाजपची दिल्लीत कोर कमिटीची बैठक. उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरातमधील उमेदवारांच्या नावांबद्दल चर्चा. हरियाणा सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार. सूत्रांची माहिती, 6 ते 7 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. 2 अपक्षांनाही मंत्रिपदं दिली जाणार. बिहारमध्ये एनडीएचं जागा वाटप जाहीर. बीजेपी 17, जेडीयू 16, चिराग पासवानला 5 जागा तर पशुपती पारस यांना एकही जागा नाही. आज पत्रकार परिषद. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी आंध्रात जगनमोहन रेड्डींची 21 दिवसांची राज्यव्यापी बस यात्रा 26 किंवा 27 मार्चला होणार सुरुवात. मध्य धोरणातून फायदा मिळवण्यासाठी के कवितांचं केजरीवालांसह आप नेत्यांसोबत षडयंत्र. कवितांनी आप नेत्यांना 100 कोटी दिले, ईडीचा दावा. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. मुंडेंना मंत्रिपदाची शपथ न देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात स्टॅलिन सरकार सुप्रीम कोर्टात. भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून नुकतीच स्थगिती. दिल्ली एनसीआरमध्ये पारा 30 अंशांवर. रात्रीच्या वेळी मात्र वातावरणात गारवा. तर बिहार, झारखंडमध्ये पावसाची हजेरी. राज्याच्या काही भागात 2 ते 3 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. शेतकऱ्याची डोकेदुखी वाढणार. उद्धव ठाकरे आजही मराठवाड्यात नांदेड आणि यवतमाळमध्ये सभांचा धडाका. उत्तर प्रदेशातल्या बस्तीमध्ये 8 किलो ओपीएम ड्रग्ज जप्त. एटीएसने केली कारवाई. आरोपीही अटकेत. वायुदलाला लवकरच मिळणार पहिला LCA मार्क 1 फायटर जेट. हालकडून 31 मार्चपूर्वी पहिलं जेट दाखल होणार. भारतीय ऑलिम्पिक संघाचा भारतीय कुस्तीगीर परिषदेला दिलासा. ॲडहॉक समिती केली बरखास्त. भारतीय कुस्तीगीर परिषदेला मिळणार पूर्ण नियंत्रण. अंतराळात अण्वस्त्र तैनात करू नये. अमेरिका, जपानचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रस्ताव. असं अण्वस्त्र बनवत नाही, रशियाचा दावा. पाकिस्तानचा अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक. 3 लहान मुलांचा 8 नागरिकांचा मृत्यू. तालिबान जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत. पोलिसांच्या हिंसाचारात महसा अमिनाचा मृत्यू. UN सत्यशोधन समितीचा अहवाल. इराणमधील महिलांसोबत आजही भेदभाव होत असल्याचं निरीक्षण. युद्धग्रस्त गाझापट्टीत अन्नधान्याची प्रचंड टंचाई. इस्रायल हल्ल्याचा पुरवठ्याला फटका. मेमध्ये दुष्काळी स्थितीची UNला चिंता. गाझातील ग्राउंड ऑपरेशनच्या मुद्द्यावरून अमेरिका इस्रायलमध्ये तणाव. बायडन नेत्यानाहूंमध्ये तब्बल 1 महिन्यानं फोनवरून संवाद. इस्रायलनं अल शिफा रुग्णालयावर केला हल्ला. 20 जण ठार. अनेक शरणार्थी याच रुग्णालयात असल्याची माहिती. IIT इंजिनियर संजीव शर्मांनी तयार केली ड्रायव्हर रहित वाहन. भोपाळमध्ये रोबोटिक वाहनाची चाचणी. उत्तर प्रदेशात मथुरामधील बरसानामध्ये लठमार होळी उत्सव. मोठ्या संख्येनं पुरुष महिला सहभागी.